नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज आपण एक विशेष जी माहिती आहे ती आपल्या समोर सादर करणार आहोत आणि ती म्हणजे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची। दिवंगत प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा एनडी स्टुडिओ गोरेगाव फिल्म सिटीनं आता ताब्यात घेतलाय आणि याबाबतच आपण ही सविस्तर माहिती पोलीस माझा न्यूजच्या माध्यमातून जाणून घेतोय। स्वर्गीय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि त्यांचा एनडी स्टुडिओ, या एनडी स्टुडिओ मध्येच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती आणि तो दिवस फिल्मी जगतासाठी अतिशय दुःखद असा दिवस ठरला। मात्र आता या एनडी स्टुडिओ मध्ये पुन्हा एकदा आवाज घुमणार आहे तो लाईट कॅमेरा ऍक्शन म्हणून, कारण हा एनडी स्टुडिओ आता गोरेगाव फिल्म सिटीनं ताब्यात घेतलाय। राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खरगे यांनी एनडी स्टुडिओची संपूर्ण पाहणी केली आहे। एनडी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात आलाय। 2 ऑगस्ट 2023 मध्ये एनडी स्टुडिओ मध्येच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या आत्महत्येमुळे कला क्षेत्रात खळबळ उडाली होती। भारतातला अव्वल कला दिग्दर्शक अशी नितीन चंद्रकांत देसाई यांची ओळख होती। 1942 अ लव्ह स्टोरी या सिनेमापासून नितीन देसाईंची घोडदौड सुरू झाली। त्यानंतर लगान, देवदास, जोधा अकबर अशा एक न अनेक, एक से बढ़कर एक सिनेमांमधला भव्य दिव्य सेट यासाठी बॉलिवूडचं एक नवं म्हणूया बेंचमार्कच सेट केलं गेलं। काही हॉलिवूड सिनेमांसाठी सुद्धा नितीन देसाई यांनी योगदान दिलंय। प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचं कला दीपक म्हणूया किंवा अतिशय सुंदर असं जो काही देखावा जो आहे ते आखण्याचं कला दिग्दर्शनही नितीन चंद्रकांत देसाई करायचे। त्याचबरोबर अगदी लालबागच्या राजाचा सेटही नितीन चंद्रकांत देसाईच उभारायचे। एनडी स्टुडिओ नितीन देसाई यांचा अगदी जवळचा विषय होता। मात्र याच एनडी स्टुडिओ मध्ये त्यांनी आत्महत्या केली। आर्थिक अडचणींमधून त्यांना मार्ग निघत नव्हता आणि मग वैफल्यग्रस्त झालेल्या नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं। त्यांनी उभारलेला एनडी स्टुडिओ हा अतिशय भव्य दिव्य असा एनडी स्टुडिओ मानला जातो। यावर जवळपास 250 कोटींचं कर्ज होतं आणि ते कर्ज न फेडल्यामुळे त्याच्यावर कारवाई सुद्धा होणार होती, अशी ही चर्चा बॉलिवूडमध्ये पसरली होती। बॉलिवूडमधला एक गट एनडी स्टुडिओ मध्ये शूटिंग होऊ देत नव्हता असा आरोपही अगदी नितीन देसाईंच्या काही निकटवर्तीयांनी बोलून दाखवला होता। नितीन चंद्रकांत देसाई नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 चा। ते एक भारतीय कला दिग्दर्शक, त्याबरोबरच प्रोडक्शन डिझायनर, चित्रपट आणि अगदी म्हणूया आपण दूरदर्शन किंवा दूरचित्रवाहिनीवर जे काही भव्य दिव्य कार्यक्रम दाखवले जात होते त्याचे ते निर्माता सुद्धा होते। मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांचं काम हे अतुलनीय आणि अवर्णनीय असंच आहे। 2016 चा दिल्ली मधील जागतिक सांस्कृतिक महोत्सव, त्यासोबतच हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ते सर्वाधिक प्रसिद्ध होते। नितीन देसाई यांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भंसाली यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं। 2002 मध्ये ते चित्रपट निर्माता बनले आणि चंद्रकांत प्रोडक्शन द्वारा एक चित्रपट जो आहे तो त्यांनी काढला। हा चित्रपट होता कच्छच्या देवी मातेवर आधारित एक भक्ती चित्रपट।
नितीन देसाई यांनी उभारलेला एनडी स्टुडिओ आता महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली आलाय. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खरगे यांच्या नेतृत्वाखाली स्टुडिओच्या कामकाजाची पाहणी गुरुवारी करण्यात आली. या ऐतिहासिक स्टुडिओच्या परिचालनासाठी एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचं नाव आहे विशेष कृती पथक. या विशेष कृती पथकाची स्थापना यासाठी करण्यात आली असून दैनंदिन प्रशासन, चित्रीकरण आणि महसूल व्यवस्थापनाचं कामकाज हे महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे. यापुढे एनडी स्टुडिओचं परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गेल्या वर्षी त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. नितीन देसाईंच्या अचानक जाण्यानं अगदी साऱ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर शांत झालेला आणि अगदी स्तब्ध झालेला एनडी स्टुडिओ आता पुन्हा एकदा लाईट्स कॅमेरा ऍक्शनचा आवाज या स्टुडिओमध्ये घुमताना आपल्याला ऐकू येणार आहे. गोरेगाव फिल्म सिटीनं एनडीच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी आता स्वतःकडे घेतलीये. राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणानं महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं सादर केलेल्या या ठराव योजनेला 14 नोव्हेंबर 2024 रोजी मान्यता दिल्यानं एनडी स्टुडिओचं दैनंदिन प्रशासन असो, सुरक्षा असो, चित्रीकरण असो किंवा मग महसूल वाढ, लेखाविषयक कामं असो, ही सरकारच्या वतीनं महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरू राहणार आहेत. एनडी स्टुडिओसाठी व्यवस्थापकीय संचालकांच्या नियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. नितीन देसाई हे कला दिग्दर्शक म्हणून खूप मोठे होते आणि त्यांनी केलेलं जे काम आहे ते सदैव सगळ्यांच्याच स्मरणात राहणार आहे. देसाई यांना त्यांच्या कामासाठी 4 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 3 वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळालेला आहे. 2005 मध्ये त्यांनी 52 एकर जागेमध्ये कर्जत इथे एनडी स्टुडिओ सुरू केला. या स्टुडिओमध्ये खूप मोठे मोठे चित्रपट हे जे आहे ते चित्रित करण्यात आले. यामध्ये जसं पहिल्यांदा पण मी सांगितलं की जोधा अकबर सारखा भव्य दिव्य ऐतिहासिक सेट असो किंवा मग ट्रॅफिक सिग्नल सारख्या चित्रपटांची निर्मिती असो, अगदी त्यांचं संपूर्ण चित्रीकरण अक्षरशः जिवंत वाटेल असा सेट इथे उभारण्यात आला होता आणि त्यातच या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्याबरोबरच एका मोठ्या वाहिनीचा कार्यक्रम जो सलमान खान जे मोठे कलाकार आहेत ते होस्ट करतात असा बिग बॉस कार्यक्रम सुद्धा सुरू आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी कर्जत मधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याच ज्या एनडी स्टुडिओसाठी काम केलं होतं त्यामध्ये आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण चित्रपट सृष्टी आणि सामान्य जनतेमध्ये याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली होती. नितीन देसाईंच्या अचानक जाण्यानं साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब, त्यांचे निकटवर्तीय, त्यांचे फिल्म जगतातले जे हितचिंतक होते या साऱ्यांनीच याबाबत आपली मतं सुद्धा मांडली होती. मात्र आता हा शांत झालेला स्टुडिओ पुन्हा एकदा तिथे गजबज सुरू झालेली ऐकू येणार आहे आणि गोरेगाव फिल्म सिटीनं एनडीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतःकडे घेतल्यामुळे तो स्टुडिओ पुन्हा पुनरुज्जीवित होणार आहे आणि मला वाटतं यानंतर या संपूर्ण एनडी स्टुडिओमध्ये वेगवेगळे चित्रपट नव्याने चित्रित केले जातील. एनडी स्टुडिओसाठी नितीन चंद्रकांत देसाई यांनी जी काही मेहनत घेतली आहे ती अवर्णनीय आहे. एक मराठी माणूस अगदी शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण करतो हे सुद्धा बऱ्याच जणांना खटकत होतं
असं सुद्धा म्हटलं जात होतं. मात्र नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर ही सगळी वादळं तिथल्या तिथे शांत झाली. यामागचं नक्की कारण काय आहे ते मात्र समोर येत नाही. मात्र कर्जाचा डोंगर खूप जास्त झाला होता म्हणून नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना हा कर्जाचा डोंगर त्यांना हळूहळू कमी करता आला असताच, असं सामान्य माणसाचं मत होतं. मात्र अशा पद्धतीनं निराश होऊन आपल्या जीवनाचा शेवट करण्यासाठी एवढ्या मोठ्या व्यावसायिकालाच, आपण व्यावसायिकच म्हणू कारण त्यांनी जे प्रस्ताव उभं केलं होतं ते अतिशय मोठं होतं, मग त्यासाठी आपलं जीवन संपवणं, आत्महत्या करणं हा मार्ग योग्य होता का, अशा सुद्धा चर्चा त्यावेळेस आणि आजही सर्वसामान्यांच्या मनात घोळ करीत आहेत. मात्र आता एनडी स्टुडिओ पुन्हा सुरू होणार आहे, त्यामुळे ही सुद्धा एक चांगली बातमी आहे. या कामामध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांच्या संनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकामध्ये सहव्यवस्थापकीय संचालक, समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी, उपसमन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य लेखाचित्राधिकारी, मुख्य लेखा वित्ताधिकारी, व्यवस्थापक, कलागारे किंवा मग उप अभियंता विद्युत या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची सदस्य म्हणून यामध्ये नेमणूक करण्यात येणार आहे आणि त्यांच्याच अधिपत्याखाली याचं काम पाहण्यात येणार आहे. वित्तीय, विधी, IT, मनुष्यबळ या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचाही यामध्ये समावेश असणार आहे असंही म्हटलं जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये या स्टुडिओमध्ये पुन्हा पूर्ण म्हणूया ताकदीनिशी चित्रीकरणाच्या कामाला प्रारंभ होईल अशी आशा आहे. नितीन देसाई यांनी अत्यंत कष्टानं उभारलेला एनडी स्टुडिओ हा कुणाच्याही किंवा मग अप्रिय व्यक्तींच्या वा संघटनेच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी पूर्णपणे राज्य सरकार घेईल, असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा गेल्या वेळेच्या विधान परिषद सभागृहामध्ये आश्वासित केलं होतं. आणि त्यानंतर आता जवळपास वर्षभरानंतर या आश्वासनाला मूर्त रूप आलेला आहे आणि याचा फायदा हा मला वाटतं आपल्या प्रत्येक मराठी माणसाला होणार आहे. कारण नितीन चंद्रकांत देसाई हे नाव प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये कोरलं गेलं आहे. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारा हा कलाकार अशा पद्धतीनं आत्महत्या करून आपलं जीवन संपवेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पुन्हा एकदा या एनडी स्टुडिओमध्ये आवाज होणार आहे आणि तिथे पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या एनडी स्टुडिओमध्ये असेच मोठमोठे चित्रपट पुन्हा चित्रित करून ते नावारूपाला येवोत आणि एनडी स्टुडिओचं नाव सुद्धा इतिहासामध्ये अजरामर राहो हीच आमची शुभेच्छा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.